आपण 1904 पर्यंत आलो होतो, बरोबर. 1904च्या घटना वाचा बर का. 100% वाचायचे आहे, रिव्हिजन तरी मारा. कारण का या तुम्हाला इतकंही वाचलं तुमच्याकडे जे पुस्तक असेल, मी म्हणेन त्या म्हणून नाही केला तरी चालेल, पण हे बाई ह्या नोट्स 100% वाचायच्या असेल. वाचताय का? मग उपयुक्त झाला पाहिजे ना शिकवून. कारण ते हे आहे शॉर्ट टर्म मेमरी मध्ये लक्षात राहते, आपल्या घटना जास्त लक्षात नाही राहत, त्यामुळे याला परत 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 वाचावे लागतात. असं आहे. आपण 1904 पर्यंत आले होते आणि 1905 ला आयोगाचा आवडता प्रश्न आणि सगळ्या एक्झामचा आवडता प्रश्न म्हणजे काय, की बंगालची फाळणी कोणाच्या काळात झाली. लॉर्ड कर्झनच्या कालखंडामध्ये बंगालची फाळणी झाली आणि बंगालची फाळणी झाली होती, म्हणजे कधी झाली होती? 1905 ला झाली होती. हे दोन प्रश्न आयोगाला आवडतात. परत हाही प्रश्न विचारला जातो बघा, इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेली आहे? कामजी कृष्णा वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली आणि कुठे केलेली आहे? लंडन येथे केलेली आहे. हे दोन प्रश्न आयोगाचे आवडते आहे, सर्व एक्झामला आवडतात. इंडिया हाऊसची स्थापना कामजी कृष्ण वर्मा आणि कुठे केली? लंडनला केली. हे दोन्ही प्रश्न आयोगाला आवडतात. बाकी सर्व एक्झामला तुम्ही सरळ सेवेला पण हे प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर. बंगालची फाळणी कर्झनच्या कालखंडामध्ये झाली, 1905 ला झाली. इंडिया हाऊसची स्थापना 1905 ला झाली. लंडन येथे केली होती. कोणी केली होती? शामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली होती. विदेशी मालावर बहिष्कार आणि स्वदेशी मालाचा वापराचा ठराव हॉल म्हणजे कोलकात्यामध्ये मंजूर झाला होता, की विदेशी यावर टाका आणि स्वदेशी मालाचा वापर करा. लोकमान्य टिळकांनी असा प्रश्न विचारला जातो, चतुसूत्री कार्यक्रम हा कोणी मांडलेला होता? कोणी मांडलेला होता? लोकमान्य टिळकांनी चतुसूत्री कार्यक्रम मांडलेला होता. चतुसूत्री काय काय होतं? स्वराज्य पाहिजे, स्वदेशीचा वापर केला पाहिजे, विदेशी मालावर बहिष्कार टाकायला पाहिजे आणि राष्ट्रीय शिक्षण घ्यायला पाहिजे, असा होता. हा कधी यांचं मत असं होतं की हा कार्यक्रम सक्सेसफुली झाला तर लोकांमध्ये जनजागृती होईल, असा हा कार्यक्रम होता. इथे प्रश्न विचारला जातो, लोकमान्य टिळकांनी कुठला कार्यक्रम मांडलेला आहे? कार्यक्रमच विचारता, पुरस्कार विचारत नाही. कुठला? किंवा चतुसूत्री पुरस्काराचे कोण उद्गाते आहे विचारला जातो. कोणी? लोकमान्य टिळकांनी. स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. तुम्हाला सांगितले त्या मी मागे बोलता सांगितलं की स्वदेशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यामध्ये विदेशी मालाची होळी केली होती. लोकमान्य टिळकांनी पण त्यांना सपोर्ट केला होता. ह्या इथेच केलं होतं, लकडी पूल आहे ना, लकडी पुलाच्या खालीच केली होती. विदेशी मालाची होळी केली होती. रेल्वे बोर्डाची स्थापना पण 1905 मध्ये झालेली आहे, लक्षात राहून द्यायचं आहे. आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. 5 महत्वाचा आहे. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. आणि कधी केली? 1905 मध्ये केलेली आहे. रेल्वे बोर्डाची स्थापना 1905 मध्ये झाली आहे. विदेशी मालाची होळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1905 ला केलेली आहे. आणि चतुसूत्री कार्यक्रम 1905 ला लोकमान्य टिळकांनी मांडलेला आहे. इथे इंडिया हाऊसची स्थापना 1905 ला झालेली आहे. लंडन येथे बंगालची फाळणी 1905 ला झालेली आहे. परत भारतात स्वशासन समिती कामजी कृष्ण वर्मांनी लंडन येथे स्थापना केली होती. ते बाई ते स्वशासन समिती म्हणजे ही बघा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना आणि स्वशासन समितीची स्थापना एकाच वर्षी केली होती. कोणी केली होती? शामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली होती. इतकं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. 5च्या घटना अत्यंत महत्वाच्या आहेत. 5 ते 10 कोण आणला आहे व्हाईसराय म्हणून? लॉर्ड मिंटो. हा लॉर्ड मिंटो सेकंड आहे. पहिला लॉर्ड मिंटो मी तुम्हाला बोलता तेव्हा सांगितलं की 1807 ते 1813 पर्यंत पहिला लॉर्ड मिंटो होता. आणि हा लॉर्ड मिंटो 8 होता, 8 ते 13. आणि हा लॉर्ड मिंटो 5 ते 10 या कालखंडातला आहे.
बघा, पाचला पाचला व्हाईसरॉय म्हणून आला आणि 6 मध्ये बडोदा संस्थानाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते. पहिलं संस्थान असं होतं की प्राथमिक शिक्षण सक्तीचे केलेले पहिलं संस्थान होतं हे. नंतर कोल्हापूर संस्थानाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते. पहिल्यांदा भारतामध्ये बडोदा संस्थानाने हा प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते. हा प्रश्न तुम्हाला सरळ सेवेला विचारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे कोणी केले होते? कोणत्या संस्थानाने केले होते? कोल्हापूर संस्थानाने केले होते. तर भारतामध्ये कोणी केले होते? बडोदा संस्थानाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर शामजींच्या सवलतीचा फायदा घेऊन लंडनला गेले होते आणि ते इंडिया हाऊस मध्ये राहिले. तिथे त्यांचं शिक्षण घेतलेलं होतं. आणि बघा, कोलकाता काँग्रेस अधिवेशनात स्वराज्य बहिष्कार, बघा स्वराज्य बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण हे ठराव संमत झाले होते आणि परंतु इथे चतुःसूत्री होता. बघा, स्वराज्य बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण हे ठराव संमत केले, परंतु स्वदेशी या हा ठराव संमताने झाला होता. कारण त्यांना माहिती आहे की जे मवाळ गट होते, हा आपण कधी ठराव कधी संमत कधी होऊ कधी दिला तर आताच इंग्रज आक्रमक होते. पण जहालांचं म्हणणं असं होतं, जहालमध्ये लाल बाल पाल म्हणजे लोकमान्य टिळक, बिपिन चंद्र पाल आणि लाला लजपत राय जहालमध्ये येतात. यांचं मत असं होतं, आताच लोक ते आक्रमक बी झालं तर लोक तितके तयार होत आहे. पण स्वदेशी यांचं जे नरम नरमपंथी मवाळ गट जो होता, मवाळ गटाचं असं म्हणणं होतं की भारतीयांमध्ये तितकी क्षमता नाही पचवतील म्हणून, अन्याय पचवतील म्हणून. म्हणजे आतापर्यंत आपण ज्या ज्या मागण्या करत आलोय, त्या पुढे चालून रद्दही होऊ शकतात. म्हणून हे ह्या 3 गोष्टी कोलकाता अधिवेशनामध्ये संमत केल्या होत्या. बघा, शिमला येथे मुस्लिम प्रतिनिधींनी लॉर्ड मिंटोची भेट घेतली. बघा, शिमलाला मुस्लिम प्रतिनिधींनी लॉर्ड मिंटोची भेट घेतली आणि ह्या लॉर्ड मिंटोने कोडा आणि असं सांगितलं की तुम्ही स्वातंत्र्य मतदारसंघा मागा. आता पुढे जो कायदा झाला होता मॉडर्न सुधारणा कायदा, यांनी असं सांगितलं तुम्ही स्वातंत्र्य मतदारसंघ मागा. यांनी स्वातंत्र्य मतदारसंघ मागितला तर काय होईल, म्हणजे मुस्लिमांचे स्पेशल मतदारसंघ राहतील, त्या मतदारसंघामध्ये प्रॉपर मुस्लिम व्यक्ती उभे राहतील, मग ते काँग्रेसचे असो किंवा मुस्लिम लीगचे असो. म्हणून त्यांनी सांगितलं, लॉर्ड मिंटोने सांगितलं की आम्ही तुम्हाला मंजूर करू. असं असं आहे. हे 100% लक्षात ठेवायचं आहे. डिस्क्रेट क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? कोणी केली? केली. आणि डिस्क्रेट क्लासेस मिशनची स्थापना कधी झाली आहे? 1906 ला झालेली आहे. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? 1906 ला झाली आणि कुठे झाली आहे? ढाकाला झालेली आहे. ते तुम्हाला तिथे कव्हर होऊन जाईल. बघा, मुस्लिम लीगची स्थापना 1906 ला, डिस्ट्रिक्ट क्लासेस मिशनची स्थापना 1906 ला, स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनला गेले होते आणि कोलकाता अधिवेशनामध्ये स्वराज्य बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण हे शिमला येथे मुस्लिम प्रतिनिधींनी भेट घेतलेली होती. महात्मा गांधींनी भारतीय लोकांसाठी अपमानास्पद कायद्याविरुद्ध सत्याग्रह केला होता, परंतु हा दक्षिण आफ्रिकेमध्ये केला होता. 1906 दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधींनी भारतीय लोकांविरुद्ध अपमान होत होता म्हणून तिथे सत्याग्रह पहिल्यांदा केला होता. तुम्ही मिस्टर गांधी तर तुम्हाला त्यामध्ये सर्वच सर्व दाखवलेलं आहे. बघा, युगांतर समितीची स्थापना झाली होती. बारिंद्र कुमार घोष आणि सत्येंद्रनाथ बोस युगांतर समितीची स्थापना केली होती 1906. केली होती? बारिंद्र कुमार घोष आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी राहू दे यांनी काय केली होती? युगांतर समितीची स्थापना केली होती 1906 ला. बघा, ICS परीक्षेची वयमर्यादा 22 वर्ष ते 24 वर्ष निश्चित केली होती. पुढे 7 मध्ये लंडन रशिया मैत्री करार झाला हे आपल्याला माहित नाही. बंगाली येथे लाला लजपत राय, सरदार अजित सिंह यांना ठीक आहे बरं का. मिंटो
दुसरा, यांनी सार्वजनिक सभांवर बंदी घालण्याचे अध्यादेश काढले. हा, हे लक्षात ठेवायचं आहे. जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट कधी पडली? 1907 ला फूट पडलेली आहे. जहाल आणि मवाळ या गटामध्ये फूट पडलेली आहे. म्हणजे या इंग्रजांनी काय केलं, पहिल्यांदा काँग्रेसला फोडले. काँग्रेसला म्हणजे, आणि यांच्यामध्ये जे मवाळ होते, मवाळांचं म्हणणं ऐकलं, जहालांचं म्हणणं ऐकलं नाही. जहालांमध्ये लाल बाल पाल हे होते, परंतु मवाळांमध्ये दादाभाई नौरोजी होते. अजून न्यायमूर्ती रानडे, असे भरपूर नेते मवाळ गटामध्ये होते. फिरोजशाह मेहता होते, हे मवाळ गटातले नेते होते. आणि लालबाल पाल हे जहाल गटातले होते. इथे 1907च्या अधिवेशनामध्ये या गटामध्ये सुरत अधिवेशन झालं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, याला सुरत स्प्लिट म्हणतात. सुरत अधिवेशनामध्ये रासबिहारी घोष याचे अध्यक्ष. तुम्हाला हे पुढे सांगितलं पण आहे. आता मी अध्यक्ष कोण सांगितलं ना, रासबिहारी घोष. घोष हे सांगितलं बरं का, घोष नाही सांगितलं. घोष हे सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि जहाल आणि मवाळ या गटामध्ये फूट पडलेली आहे 1907च्या अधिवेशनामध्ये. हे लक्षातच ठेवायचं आहे. जहाल आणि मवाळांमध्ये फूट कधी पडली? 1907 ला पडली. सुरत अधिवेशनामध्ये पडली. रासबिहारी घोष याचे अध्यक्ष आपले दादाभाई नौरोजी होते. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष लोकमान्य टिळकांना करा असं मत, परंतु दोघांचा मध्यम मार्ग काढण्यासाठी भारताचे पण दादाभाई नौरोजी त्यांना अध्यक्ष केले होते 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष. मग दादाभाई नौरोजी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? दुसऱ्या अधिवेशनाचे 1993 जे 1893 जे अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते लाहोर अधिवेशन. आणि 1906चं अधिवेशन झालं होतं कोलकाता अधिवेशन, त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. मी असं लक्षात ठेवलंय, कोल्हापूर असं लक्षात ठेवलंय. कोलकाता, लाहोर आणि कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष होते. बघा, आपण इथपर्यंत आले होते. जहाल आणि मवाळ गटात फूट कशी पडली हे यामध्ये सांगितलेलं आहे. महिला विद्यालय चालू झालं होतं पुण्यामध्ये, आणि हे जे महिला विद्यालय आहे हे महर्षी कर्वे यांनी चालू केलेलं होतं. महिला विद्यालय 1907 ला. बॉम्बे पोस्टल युनियनची स्थापना झाली होती. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण हे लक्षात ठेवायचं आहे. निराश्रित सेवा केली होती. जानकता शिंदे या वीरा शिंदेच्या बहीण होत्या. यांनी जानकता शिंदे यांनी निराश्रित सेवा सदन ची स्थापना केली होती. आपण बघितलं कृपा सदन स्थापना कोणी केली होती सांगितलं मी तुम्हाला, केली होती. आणि निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केलेली आहे? जानकता शिंदे यांनी केलेलं आहे. भगतसिंगांचा जन्म झाला होता मित्रांनो बंगा येथे, पंजाब राज्यातील. अॅनी बेझंट थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष बनलेल्या होत्या. अॅनी बेझंट अध्यक्ष बनलेले होते. जे आपण थिऑसॉफिकल सोसायटी 1883 आलेली होती अमेरिकेमध्ये. मॅडम ब्लावस्की यांनी त्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष कोण बनलेल्या होत्या? अॅनी बेझंट बनलेल्या होत्या. इथे बघा, स्फोटक सभा प्रतिबंधक कायदा झाला होता, राहू द्या हे. इथे बघा, काँग्रेसच्या अधिवेशनाचे टिळकांनी अध्यक्ष म्हणून लाला लजपतराय यांचे नाव सुचवले होते, परंतु ते परत स्वतःच मागे घेतलेले होते. बघा, के जी गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी या दोन भारतीयांना भारत सचिवांचे कौन्सिल सदस्य निवडून झाले होते. असा प्रश्न विचारला होते, त्यांना भारत सचिवालयाचे कौन्सिलचे सदस्य निवडून गेलेले होते. आणि कोण होते? गुप्ता होते, गुप्ता होते आणि सय्यद हुसेन बिलग्रामी होते. आता तुम्ही हे ब गु गु बी असं काहीतरी लक्षात ठेवा, किंवा म्हणजे कोण भारतीय भारत सचिव कौन्सिलचे सदस्य बनलेले होते असा प्रश्न कधी विचारला तर कोण होते? गुप्ता आणि बिलग्रामी हे भारत सचिव शकतात. पुढे सो जे वतन हे पुस्तक मुळशी प्रेमचंद यांनी लिहिलेले होते.
वाटलं तर लक्षात ठेवा, नाही वाटलं तर राहू द्या. तो जे होतं ते पुस्तक त्यांनी लिहिलेले होते. 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. तुम्हाला माहिती आहे, परंतु कुठे झाली होती? मंडाले येथे होती. मंडाले कुठे आलं? आताच्या म्यानमार मध्ये आलं, ब्रह्मदेशामध्ये मंडाले आहे. गीता रहस्य हा नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिलेला होता. एक मिनिट. चालत नाही तुम्हाला. बघा, 1907 आपलं चालू होतं. विकेंद्रीकरण आयोगाचा अहवाल आला होता. ठीक आहे, याची काही गरज नाही. विकेंद्रीकरण आयोगाच्या अहवालाची गरज लक्षात ठेवण्याची. खुदिराम बोसला फाशी झाली होती. अलीपूर खटला झाला होता. इंग्रजांना मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये 2 लेडी या उडाल्या होत्या. बॉम्बस्फोट केला होता. अलीपूर खटला म्हणून ओळखला जातो. त्या निमित्ताने खुदिराम बोसला फाशी झाली होती. वृत्तपत्र कायदा, स्फोटक पदार्थ कायदा हा सुमन करण्यात आला होता. म्हणजे भारतीय वृत्तपत्र. कलर तर एकदम भारी घेतले शर्टचे. नाही. बघा, हे पण लक्षात, काळ्या पाण्यात शिक्षा झाली त्या श्रीकुमार दत्ता हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. दंड विधेयक संबंध झाले होते, हे पण लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण हे लक्षात ठेवा, मुंबईमध्ये सेवा सदन समाजाची स्थापना कोणी सेवा सदनची स्थापना कोणी केली? आपण सेवा सदनची स्थापना कोणी केली बघितलं? 1889 ला पंडिता रमाबाई यांनी केली होती. तर मुंबईमध्ये सेवा सदनची स्थापना कोण केली आहे? रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. 100% लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा हे बघा, माणिकतोळा उद्यानामध्ये शस्त्रसाठा सापडलेला होता. इथे माणिकतोळा उद्यानामध्ये शस्त्रसाठा सापडला होता, जप्त केला होता. विस्फोट पदार्थ काय झाला नाही लक्षात ठेवायचा. भारतीय फौजदारी कायदा संशोधन अधिनियमाला त्यावर लक्ष ठेवण्याची गरज नाही. तेव्हा हे लक्षात ठेवायचंय. शाहू महाराजांनी भोगावती नदीवर धरण बांधले आणि त्या धरणाला जो बांध बांधला त्याला नाव काय दिलं? लक्ष्मीबाई असं नाव दिलं. आणि नंतर भोगावती नदीवर तिथे जे गाव वसलेले आहे त्या गावाला नाव काय पडलं? राधाबाई असं नाव पडलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? शाहू भोगावती नदीवर जे आपण आता ओळखलं जातं राधानगरी धरण कुठल्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ते कोणी बांधलेलं आहे? शाहू महाराजांनी बांधलेलं आहे. त्या बंधाऱ्याला नाव काय आहे? लक्ष्मीबाई सागर असं त्या बंधाऱ्याला नाव आहे. लक्षात ठेवायचं आहे. बघा, संध्या युगांतर म्हणजे मात्र वृत्तपत्र बंद झाली होती. पुढे न्यूजपेपर कायदा मिंटो दुसऱ्या यांनी केला होता. ठीक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंडिया हाऊसमध्ये 1857च्या उठावाची सुवर्ण जयंती साजरी केली होती. 1857चा उठाव झाला होता, साजरी केली होती. म्हणजे साजरी म्हणजे कशी केली असेल? काहीतरी एकमेकांना भेटून, फुलं वाटून, पेढे वाटून अशी साजरी केली असेल. 1857च्या उठावाला 50 वर्ष झाली होती. बघा, 1909 ला कोणता सुधारणा कायदा झाला? हे लक्षात ठेवायचं आहे. मौर्य सुधारणा कायदा, याला काय म्हणतात? भारतीय कौन्सिल कायदा मंजूर झाला. परंतु तुम्ही हेच लक्षात ठेवा, मौर्य मिंटो सुधारणा कायदा लक्षात ठेवायचा आहे. मौर्य तेव्हा हे कोण होते? हे आणि मिंटो हे कोण होते? मिंटो तेव्हा कोण होते? व्हाईसराय होते. मौर्य कोण होते? भारत मंत्री. पहिले जे आहे ते भारत मंत्र्याचं नाव आहे आणि दुसरं जे आहे हे व्हाईसरायचं नाव आहे. मौर्य मिंटो सुधारणा कायदा. कर्जन वाहिनीला लंडन येथे मदनराज भिंगराने ठार केले होते. प्रश्न विचारला जातो, खुदिराम बोस संदर्भात
इथे आपण 1907 ची घटना बघितली. खुदीराम बोसला फाशी झाली होती. खुदीराम बोसचा जो खटला होता, ह्या खटल्याचं नाव काय होतं? अलीपूर खटला असं नाव होतं. आणि कर्झन वायली, इथे कर्झन वायली आहे, मदनलाल धिंगराने याला ठार केलेले होते. लक्षात राहू द्यायचं आहे. लंडन येथे बघा, सत्येंद्रनाथ सिन्हा व्हाईसरायच्या कौन्सिल मध्ये नियुक्त झाले होते. इथे तुम्हाला वाटलं तर लक्षात ठेवा, सत्येंद्रनाथ सिन्हा हे व्हाईसरायच्या कौन्सिल मध्ये नियुक्त झाले होते. बघा, दलित उद्धारक सोसायटी मद्रासमध्ये स्थापन झाली होती. महाराष्ट्रातली कधी असती तर आपण 100% लक्षात ठेवलं असतं. परंतु जे मुलं कंबाईन मेन्सचा अभ्यास करतील त्यांनी अशा सभा बाहेरच्याही लक्षात ठेवायच्या आहे. दलित उद्धारक सोसायटी कुठे स्थापन झाली आहे? मद्रासमध्ये स्थापन झालेली आहे. बघा, हा प्रश्न विचारला जातो, अनंत कान्हेरेने कोणाचा वध केला होता? कोणाचा वध केला होता? जॅक्सनचा वध केला होता. नाशिकचा कलेक्टर होता अनंत जॅक्सन. अनंत कान्हेरेने वध केला होता. मदनलाल धिंगराने कोणाचा वध केला होता? कर्झन वायलीचा वध केला होता. हा कुठे केला होता? लंडन येथे केला होता. आणि हा नाशिकचा कलेक्टर होता कोण? जॅक्सन. हे प्रश्न विचारले जातात. कामगार हितवर्धक सभा आताच कंबाईनला विचारला होता मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी. कामगार हितवर्धक सभेची स्थापना कोणी केलेली आहे? बऱ्याच मुलांनी लिहिलेलं होतं, कृष्णराव भालेकर हे लिहिलेलं होतं. परंतु कामगार हितवर्धक सभेची स्थापना कोणी केली? भिवाजी नरे यांनी केलेली आहे. ठेवायचं आहे, भिवाजी नरे. कामगार हितवर्धक सभेची स्थापना कधी? 1909 ला केलेली आहे. हाही प्रश्न विचारला जातो. सोशल सर्व्हिस लीग हे याची स्थापना कोणी केली होती? नारायण मल्हार जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली होती. मराठीत काय म्हणतात? सोशल सर्व्हिस लीग, सामाजिक काय म्हणतात? सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली होती? नाम जोशीने केलेली होती. इंग्लिश मध्येच विचारतात, हेच लक्षात ठेवा. आतापर्यंत हा प्रश्न 7 ते 8 वेळा. सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केलेली आहे? नाम जोशींनी केलेली आहे. तुकडोजी महाराजांचा जन्म झाला होता यावली येथे, अमरावती येथे जन्म झाला होता. त्यांचं नाव विचारलं जातं माणिक बंडोजी इंगळे किंवा माणिक बंडोजी ठाकूर, असं कोणाचं नाव होतं? संत तुकडोजी महाराजांचं नाव होतं. इथे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. इथला काय काय लक्षात ठेवायचं सांगितलं मी. तुकडोजी महाराजांचा जन्म यावली येथे झाला. पूर्ण नाव लक्षात ठेवा, माणिक बंडोजी इंगळे किंवा ठाकूर. तर सोशल सर्व्हिस लीगची स्थापना नाम जोशींनी केली होती. कामगार हितवर्धक सभेची स्थापना भिवाजी नरे यांनी केली होती. पुढे अनंत कान्हेरेने कोणाचा खून केला, वध केला होता? जॅक्सनचा खून केला होता. इथे हे लक्षात ठेवायचं आहे. वाटलं मॉर्नमेंटल सुधारणा कायदा कधी झाला होता? 1909 ला झाला होता. मुस्लिमांना स्वातंत्र्य मतदान कधी देण्यात आलं होतं? कुठल्या सुधारणा कायद्याने देण्यात आलं होतं? मॉर्नमेंटल सुधारणा कायद्याने देण्यात आलेलं होतं. या 1907च्या प्रॉपर घटना आहे. खूप महत्वाच्या घटना आहे, इथे लक्षात ठेवायचं आहे. 1910 मध्ये बघा, पॉंडिचेरीला अरविंद घोष गेले. हे तुम्हाला वाटल्यास लक्षात ठेवा, नाही तर नाही लक्षात ठेवण्याची गरज आहे. पण कर्मवीर भाऊराव पाटलांनी बघा इथे बुधगाव विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली होती. सुरुवात केली होती बुधगाव येथे विद्या प्रसारक मंडळाची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांनी चालू केली होती. आणि इथून बुधगावने येथे गावाचं नाव काय आहे? दूधगाव आहे. तुम्ही बघू शकता दूधगाव येथे विद्या प्रसारक मंडळाची स्थापना झाली. आणि ह्या इथून त्यांचं सर्व कार्य चालू झालं होतं. म्हणून आज रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रातली 1 नंबर संस्था बनलेली आहे. सर्वात जास्त शाळा, सर्वात जास्त कॉलेजेस कोणाचे आहे? कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या आहे. रयत शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली. त्याचा आणि त्याचं जे चिन्ह आहे, त्याचं चिन्ह काय आहे? वटवृक्ष याचं चिन्ह आहे. म्हणजे वटवृक्ष कधीही मरत नाही, ते कसं पहिलं चालतात. पूर्णचं पूर्ण जंगल होते करोडो वर्षानंतर, असं आहे. फिरोजशाह मेहतांनी जे.बी. पॅटेल यांच्या साहाय्याने बॉम्बे क्रॉनिकल प्रश्न विचारला जातो. बॉम्बे क्रॉनिकल हे साप्ताहिक कोणाचं आहे? विचारला
बॉम्बे क्रॉनिकल कोणाचा आहे? स्मिथांचा आहे. बॉम्बे क्रॉनिकल हे साप्ताहिक. बस बघा हे गीतांजलीचे इंग्रजीत अनुवाद केले होते इंग्रज कवी केतीस यांनी. तुम्हाला वाटलं लक्षात ठेवा, नाही तरी चालेल. भारतीय वृत्तपत्र कायदा लॉर्ड हार्डिंगने केला होता. भरपूर वृत्तपत्र कायदे झाले आहेत. आपण वृत्तपत्र कायदा तोच लक्षात ठेवा 1878 चा, बाकी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. बघा भारत श्री महामंडळ भारतातील पहिली स्त्री संघटना होती. हा प्रश्न विचारला जातो. तुम्ही पेनानं हे IMP आहे लक्षात ठेवावं लागेल. बघा भारतातील पहिली स्त्री संघटना कोणती? कोणती आहे? भारत स्त्री महामंडळ ही बाई आहे. आणि ही कुठे स्थापन झाली होती? हा प्रश्न राज्यसेवा मेन्सला विचारलेला आहे, महिला आलेला नाही, त्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सरला देवी चौधरी यांनी भारत स्त्री महामंडळाची स्थापना केली आहे. कधी केली आहे? 1910 ला भारत स्त्री महामंडळाची स्थापना झाली आहे. सरलाबाई चौधरी यांनी केली आहे आणि भारतातील पहिली स्त्री संघटना आहे. कुठे झाली आहे? अलाहाबादला झाली आहे. हा एक प्रश्न विचारता. निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली? महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली. निष्काम कर्ममठ म्हणजे काय? की तुम्ही तन मन धन सर्वांनी या मठामध्ये अर्पण व्हायचं. म्हणजे मी आतापर्यंत जे काम करेन पुढे तेव्हा इथे या मठासाठी काम करेन. यासाठी 1910 मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती. पुढे 1906 याची सांगे महर्षी कर्वे सांगितले महिला विद्यालय स्थापन केले आणि आता 1910 ला कोणाची स्थापना केली आहे? निष्काम कर्ममठाची स्थापना केलेली आहे. बघा जेव्हा हे भरपूर प्रसिद्ध आहे, यावर तुम्ही बघितला असेल मोरिया बोटीतून त्यांनी उडी मारलेली होती आणि मॉर्सिलिस बंदरामध्ये 1910 ला त्यांना इंग्लंड मधून बोट इथून जात होती. मॉर्सिलिस बंदरावर त्यांनी मोरिया बोट होती मारण्याचा प्रयत्न केला म्हणून पूर्ण इंग्रजांनी पूर्ण 10 पासून ते 14 पर्यंत लॉर्ड हार्डिंग सेकंड आला. पहिला जो होता लॉर्ड हार्डिंग, पहिला लॉर्ड हार्डिंगचा कालखंड मी तुम्हाला सांगितला होता 1844 ते 1848 आणि यांच्या कालखंडामध्ये रविवारची सुट्टी हे तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि हा जो लॉर्ड हार्डिंग आहे पहिल्यांदा दिल्ली दरबार भरवलेला होता पंचम जॉर्ज यांनी आणि कोलकात्याहून दिल्लीला राजधानी नेण्याची घोषणा केली होती. पंचम जॉर्जनी कोलकात्याहून दिल्लीला जात होता, हत्तीवरून बसून जात होता. त्यावेळेस राजबिहारी ते सांगतो तुम्हाला मी. बघा इथून कोलकात्याहून दिल्लीला राजधानी कधी नेली होती? 1918 ला नेली होती. आणि हिची कोणता दरबार भरला होता? दिल्ली दरबार भरला होता आणि पंचम जॉर्ज यांनी बनवलेला होता. पुढे त्यांनी महिला विद्यालय कुठे स्थापन केले आहे? भिंगणे येथे चालू केलेले महिला विद्यालय. राजश्री शाहू महाराजांनी हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? आणि कधी केलेली आहे? 1911 मध्ये केलेली आहे. मी याच्या पहिली तुम्हाला घटना 1907 ची घटना सांगितली शाहू महाराजांबद्दल. भोगावती आणि एक गाव होतं. त्यानंतर 1908 ला टाकून दिलं होतं आणि महाराज जाती व्यवस्था लोकांनी विचार नाही करायला पाहिजे म्हणून महाराज त्या हॉटेलवर स्वतः रोज येतात. इथे ती घटना होती 1908 ची घटना होती आणि 1911 ची आताची घटना बघते आपण.
इथेच ऍड करायचे. हा पुढे आलं काही लक्षामध्ये. कोल्हापुरात आणि सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली आहे? 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुलेंनी केली होती. बरोबर, हे तुमच्या लक्षात आहे. आणि कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 1911 ला झाली आहे. फॅक्टरी ऍक्ट नेमला होता. फॅक्टरी ऍक्ट कुठला होता? स्मिथ ऍक्ट होता. बंगालची फाळणी जी 1905 झाली होती ते 1906 ला काय करण्यात आली होती? रद्द करण्यात आलेली होती बंगालची फाळणी. कारण बंगालची फाळणी झाली त्या दिवसापासून 1911 पर्यंत की भारतीय लोकांच्या मनामध्ये राग भरपूर येत आहे. काही दिवसानंतर हा रागाची होईल म्हणून ही बंगालची फाळणी रद्द केली होती 1911 ला. आणि फाळणी कधी झाली होती? 1905 ला फाळणी आणि 11 ला काय केली? रद्द केली होती. भारत गायक समाजाची स्थापना तुम्हाला वाटलं तर लक्षात ठेवा. भारत गायक समाजाची स्थापना भास्कर बुवा बखले यांनी नाही. कुठल्याच पुस्तकात नाही. तुम्ही ते कोणाचंही पुस्तक आणा, यामध्ये हे नाही, कुठल्याच पुस्तकात नाही. भारत गायन समाजाची स्थापना भास्कर बुवा बखले यांनी केलेली होती. ठीक आहे. आपण 1911च्या घटना बघितल्या. काय कोलकात्याहून राजधानी विद्यालय महिला स्थापना केली. आणि रद्द केली होती. भारत गायन समाजाची स्थापना भास्कर बुवा बखले यांनी केली होती. 1912 तेव्हा हे सांगितलं व्हाईसराय कोण होता तेव्हा? लॉर्ड हार्डिंग्सवर बॉम्ब फेकलेला होता. लॉर्ड हार्डिंग्सवर ते कुठे गेले होते? जपानला गेले होते. बरोबर. आणि तेव्हा हत्ती चालवताना हत्ती चालवण्याला काय म्हणतात? लॉर्ड हार्डिंग्स वाचला होता आणि मेला होता. असं होतं 1912 ला ही घटना घडली. लक्षात राहू दे. बघा, राजर्षी शाहू महाराजांनी खासबाग कुस्ती आराखड्याची स्थापना केली. आता पण आहे, तुम्ही कोल्हापूरला कधी गेले तर कुस्ती आराखडा खासबाग येथे कुस्ती आराखडा आहे. त्याची स्थापना 1912 ला झाली आहे. आणि रवींद्रनाथ टागोरांनी जनगण मन हे कधी लिहिलेलं आहे? 1912 ला लिहिलेलं आहे. दिल्लीला भारताची राजधानी झाली होती 1912. भारताची राजधानी झाली होती. जनगण मन द्राविड उत्कल वंग. बघा ना, द्राविड म्हणजे खालचा, उत्कल म्हणजे ओडिसाचा किनारा, वंग म्हणजे बंगाल, हिंद हिमाचल. बरोबर, म्हणजे हिंदाचा पूर्ण पट्टा, हिमाचल पूर्ण. पूर्णचा पूर्ण तुम्ही जनगण मन प्रॉपर कधी ऐकलं तर तुम्हाला असं वाटेल, असं दिसतं की एक भागाचा उल्लेख झालेला आहे. जनगण मन असतात त्यामध्ये. ते कधी लिहिलेलं होतं? 1912 ला लिहिलेलं होतं. आणि कोणी? रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं होतं. महात्मा गांधींचा दक्षिण आफ्रिकेत यशस्वी सत्याग्रह झाला होता. आणि नंतर 1913-14 मध्ये बघितलं की महात्मा गांधी इतकं चांगलं काम करतायत, असं काम तुम्ही भारतात या. मग ते भारतात आले आणि पहिल्यांदा तुम्ही भारताचा अभ्यास करायचं. मग ते पायी असो, रेल्वेनं असो, बैलगाडीनं असो, पूर्णचा पूर्ण भारत भ्रमण केलं. आणि आतापर्यंत ना तुम्ही ना मी आपण कधीच भारत बघितलं. मी पण नाही बघितलं. मी गेले बघा, फक्त मुंबईला गेलेला आहे. असं माझ्यासारखी भरपूर मुलं जायला पाहिजे. असं आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाडांनी मदत केल्याने कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेला होता. कोलंबिया उच्च शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या विद्यापीठामध्ये गेले होते? कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले. आणि तिथे त्या कुणाच्या मदतीने गेले? सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने गेले होते. बघा, गदर पक्ष
गदर पक्षाची सॅन फ्रान्सिस्को येथे स्थापना झाली होती. प्रश्न विचारला स्थापना कोणी केली? लाला हरदयार यांनी गदर पक्षाची स्थापना केली. आणि कधी केली आहे? 1913 मध्ये केली. आणि कुठे झाली आहे? सॅन फ्रान्सिस्को इथे झाली आहे. इथे अमेरिकेमध्ये गदर पक्षाची स्थापना झाली. अमेरिका. लक्षात ठेवा, भारतीय जे तरुण आहे जे शिकलेले त्यांच्यामध्ये देशभक्ती आणि देशासाठी लढायला म्हणजे कसं तरवारी बंदुका घेऊन लढायला लावणे का? नाही, म्हणजे जागृती परत दुसऱ्या यासाठी गदर पक्षाची स्थापना कोणी केली होती? लाला कुठे केली होती? सॅन फ्रान्सिस्कोला केली होती. आणि कधी झाली होती? 1913 ला झाली होती. आता मी तुम्हाला सांगितलं इथे हे याची काही ठीक आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती कोल्हापूर येथे. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना झाली लगेच 2 वर्षानंतर समाजाची शाळा चालू केली होती. आता हे तुम्ही नाही लक्षात ठेवा, शाळा 2 वर्षाने चालू झाली होती. कुठे? कोल्हापुरात चालू झाली होती. मग आता कोल्हापुरात होतंय तर कोणी चालू केली आहे. शिक्षण धोरण मान्य केले नाही पण निरक्षरता हटवण्याचे धोरण केले. ठीक आहे. हा, रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक कधी मिळाले? 1913 ला. लक्षात राहू द्यायचं आहे, 100% लक्षात ठेवायचं. शांततेचं नोबेल. गीतांजली या काव्यासाठी शांततेचं नोबेल मिळाले होते. पहिलं महायुद्ध सुरू झाले होते 1914 ते 1918 या कालखंडापर्यंत पहिलं महायुद्ध चाललेलं होतं. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय राहत कायदा संमत झाला होता, इंडियन रिलीफ ऍक्ट 1914 मध्ये. आणि कोलकात्याला कामागाठामार संघटना घटना 376 भारतीय जपानी जहाजाने भाड्याने कोलकाता ते कॅनडा प्रवास केला, परत भारतात आले. त्यावर हे कामागाठामार घटना असे पहिल्यांदा हे जहाज आहे हे जपानहून निघालं, जपानहून ते कॅनडाहून ते परत तिथून तिथून त्यांनी कुठे प्रवास केला? भारतात प्रवेश केला. भारतामध्ये उतरायला लागले तेव्हा इंग्रजांनी त्यावर गोळीबार केला होता. त्या जे यात्रेकरू होते त्या सर्वांवर गोळीबार केला होता. कामागाठामार घटना ओळखली जाते कोलकात्याच्या बंदराजवळ उतरत असताना. ही घटना कधी झाली आहे? 1914 ला झाली आहे. आणि मंडाली येथून लोकमान्य टिळक सुटलेले होते. 1908 ला लोकमान्य टिळक मंडाली गेले होते. 1914 पर्यंत राहिले आणि त्यांनी गीता रहस्य नावाचा हा ग्रंथ लिहिलेला होता. 1915 मध्ये अॅनी बेझंटने होम रूल लीगची स्थापना केली. प्रश्न विचारला जातो, कुठे होम रूल लीगची स्थापना केली? मद्रासमध्ये होम रूल लीगची स्थापना केली. आणि लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची स्थापना कुठे केली? इथे केली, मुंबई इलाख्यामध्ये केली. मुंबई पुणे या इलाख्यामध्ये सर्व भागामध्ये इकडच्या वरच्या भागामध्ये लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली आहे. आणि दक्षिणेकडे होम रूल लीगची स्थापना कोणी केलेली आहे? यांनी केलेली आहे, अॅनी बेझंट यांनी केलेली आहे. जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य समितीची स्थापना आहे. ठीक आहे. गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशहा अहमदांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यामुळे काय झालं की मग टिळकांना काँग्रेसमध्ये जोपर्यंत हे जिवंत होते तोपर्यंत टिळक काँग्रेसचे सदस्य नव्हते, काढून टाकलेलं होतं. नंतर टिळकांना परत काँग्रेसमध्ये घेतलेलं होतं. आणि महात्मा गांधी भारतात परतलेले होते. जो 9 जानेवारी जो दिवस आहे आपण बघितला, महात्मा गांधी भारतात आले होते तेव्हापासून 9 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिवस म्हणून पाळला जातो. बघा, जपानला रासबिहारी बोस गेले होते. तुम्हाला सांगितलं काय केलं होतं? इथे बॉम्ब टाकला होता. लॉर्ड हार्डिंग्सवर व्हाईसराय दिल्ली माऊथ मारला होता. जपानला गेले होते. सामाजिक परिषद पुणे येथे अध्यक्ष कोण होते? हे तुम्ही नाही लक्षात ठेवलं, बाकीच्या त्यांचे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. सामाजिक परिषद कोणती सामाजिक परिषद? जे 1887 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेली होती. त्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते?
महर्षी कर्वे होते कधीच्या 1915च्या. फिरोजशहा हे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते बरं. त्यांचा 1915 झाला होता आणि 1915ला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू ते असताना गदर या क्रांतिकारी संघटनेची स्थापना गदरमध्ये जी संघटनेची स्थापना होती त्यामध्ये यांनी भाग घेतलेला होता. आपण ही जी गदर बघितली कोणती हे गदर गदर पक्षाची स्थापना केली होती लाला हरदयाल यांनी केली होती. जे भारतामध्ये जे क्रांतिकारक उभारलेले होते राजबिहारी बोस असो सत्येंद्रनाथ तन्यार असो विष्णू पिंगळे असो बागी करतार सिंग असो तुम्ही भगतसिंगांचा पिक्चर बघितला असेल तर करतार सिंगचा बऱ्याच वेळेला उल्लेख झालेला आहे. भगतसिंगांच्या हातात करतार सिंगचा फोटो होता आणि ते गाणं लागत नाही का देश में चलो तुम्ही बघितला नाही का? तर आम्ही असले कोणते पिक्चर बघता म्हणा बरोबर ना. भगतसिंगाचा पिक्चर नाही बघितलाय कोणी? बॉबी देओलचा सनी देओल आहे अजून एक पिक्चर अजय देवगण आहे आता नाही बघता हे तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज नाही. बघा इंग्लंडचा राजा पंचम जॉर्जने टागोरांना सर ही पदवी दिली. सर रवींद्रनाथ टागोर असं म्हटलं जाईल म्हणून पदवी दिली. परंतु ज्यावेळेस आपला जालियनवाला बाग हत्याकांड झाला त्यावेळेस ही पदवी त्यांनी वापस घेऊन टाकली. इथे बघा आता 1916ची घटना बघणार आहे आपण. काशी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कधी झाली आहे? 1916ला झाली आहे. जस्टिस पार्टीची स्थापना ही ती नायरने केली आहे. जस्टिस नेहरू अहवालाला विरोध करणारी जस्टिस पार्टी होती आणि काही गेले तरी चालतील इथे राहिले तरी चालतील अशी जस्टिस पार्टी होती. ती जस्टिस पार्टीची स्थापना कोणी केली होती? ती नायर यांनी केलेली होती 1916ला. लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं आहे जस्टिस पार्टी. बघा मोहम्मद अली आणि शौकत अली यांना अटक करण्यात आली. पुण्याला टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली आणि ही होम रूल लीग इतकी मोठी झाली होती म्हणजे पहिल्यांदाच स्थापना होती परंतु त्यातली लोकसंख्या कमी होती यातली लोकसंख्या भरपूर होती. भरपूर मोठी लोकसंख्या झाली होती ही भरपूर फेमस झाली होती. हे पुण्यामध्ये कोणी केली होती? लोकमान्य टिळकांनी केली. म्हणजे पूर्णचा पूर्ण इलाका उत्तरेकडचा इलाका इकडचा पूर्ण इलाका हा लोकमान्य टिळकांनी घेतलेला होता. म्हणजे इतका प्रचार झाला होता. ही सर्व उभारली मद्रासमध्ये आणि यांनी होमरूलची स्थापना केली. होमरूल म्हणजे काय होतं? स्वराज्याची मागणी असं होतं. लोकमान्य टिळक आणि बेजन यांना अटक पुढे आंदोलनात व्यापक आधार मिळाला म्हणजे चळवळी स्त्रिया आणि विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते. परंतु जशा महात्मा गांधींनी देश लेवलला चळवळ घेतल्या तशा पद्धतीने ह्या इतक्या फेमस झालेल्या नव्हत्या. म्हणजे प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोहोचलेला नव्हता. परंतु ज्या ज्या भागामध्ये ही चळवळ चालू झाली होती त्या भागातले स्त्रिया असतील विद्यार्थी असतील अजून लोक असतील हे यांनी सहभाग नोंदवलेला होता. महात्मा गांधींनी लखनौ अधिवेशनात सहभागी झाले होते 1916ला. ते भारतात आले लखनौ अधिवेशनात ते सहभागी झाले. जे 1916च बाबू अंबिका चरण मुजुमदार अध्यक्ष होते. त्यामध्ये जहाल आणि मवाळ हे गट एकत्र आले होते आणि काँग्रेसने मुस्लिमांचा स्वातंत्र्य मतदारसंघ हा सुद्धा मान्य केला होता. परंतु त्यांच्याकडून असं बोलून घेतलं होतं भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे तेव्हा सर्वांनी कबूल सुद्धा केलेलं होतं. लखनौ अधिवेशन होतं. मग फूट कुठल्या अधिवेशनामध्ये पडली? सुरत अधिवेशनामध्ये फूट पडली 1907च्या आणि एकत्र कुठल्या अधिवेशनामध्ये आले? लखनौ अधिवेशनामध्ये आले. लक्षात ठेवायचं 1916च्या. त्याचे अध्यक्ष रासबिहारी घोष होते. याचे अध्यक्ष बाबू अंबिका चरण. तुमच्याकडे नोट्स असेल तर तिथे कोपऱ्यात लिहून घ्या चालायचा कारण काही काही गोष्टी यात नाही मी तुम्हाला तोंडी सांगतोय मग तिथे ऍड करून घ्यायच्या अशा गोष्टी. तर फक्त मोबाईल मध्ये पण वाचता नाही म्हणा पण नोट्सचे झेरॉक्स काढा. तुम्हाला परत सांगतोय तुम्हाला इतिहास दुसऱ्याकडून वाचण्याची गरज नाही. यातून तुमचा सर्व इतिहास कव्हर होईल. महिला विद्यापीठ जे आहे हे सैनिकी आता
आता आपण जे कॉलेज म्हणतो 1920 ला म्हणजे एसएनडीचे नाव देण्यात आलं होतं नाथीबाई दामोदर ठाकरसी असं नाव देण्यात आलं होतं. ते महिला विद्यापीठाची स्थापना ही कधी झाली आहे 1916 ला झाली होती. पहिलं भारतातील महिला विद्यापीठ 1916 ला स्थापन झालं आणि 19 स्थापन केलं होतं महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेले होते. आता इतकं मोठं झालं इथे पुण्यात शाखा आहे, मुंबईमध्ये एसएनडीटी कॉलेज आहे, बऱ्याच ठिकाणी एसएनडीटी कॉलेज आहे. महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेलं होतं 1916 ला. पहिलं महिला विद्यापीठ होतं आणि एसएनडीटी यांनी नाथीबाईंचं नाव देण्यासाठी 20 लाख रुपये देणगी दिली होती. म्हणून याचं नाव काय पडलं होतं? नाथीबाई दामोदर ठाकरसी असं याचं नाव पडलेलं होतं. श्रीमती बघा पुढे राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले होते 1916 आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले होते. मी तुम्हाला सांगितलं पहिलं संस्थान कुठलं होतं? बडोदा होतं. शहाजीराव गायकवाड यांनी कोलंबिया विद्यापीठात जाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली होती आणि इथे नंतर राजश्री शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले होते. महाराष्ट्रातलं पहिलं संस्थान होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स सायन्सला ऍडमिशन घेतलेलं होतं 1916 ला. लॉर्ड चेम्सफोर्ड व्हाईसरॉय म्हणून आला 1916 ला. 1910 लॉर्ड हार्डिंग्ज होता. 16 ले कोण आलेला आहे? लॉर्ड चेम्सफोर्ड आलेला आहे. मग मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा कायदा 1920 सुधारणा कायदा कुठला आहे? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. आणि चेम्सफोर्ड हा कधी आलेला होता? 1916 ला आलेला होता व्हाईसरॉय म्हणून. लखनौ करार झाला होता. हाच लखनौ करार. जे लखनौ झालं त्यालाच लखनौ करार म्हणतात. राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र आले होते. या राष्ट्रीय काँग्रेस मुस्लिम लीग एकत्र आले. बाबू म्हणजे अंबिकाचरम मुजुमदार हे याच्या ह्या 1916च्या बोलते. 1916च्या घटना म्हणजे तुम्ही सांगा का परत सांगू? काय काय सांगितलं इथे बघा. काशी हिंदू विद्यापीठाची स्थापना स्थापना झाली. नंतर होमरूल लीगची स्थापना झाली सांगितलं आणि बेझंट यांनी पण केली होती. परत महात्मा गांधी लखनौ अधिवेशनात सहभागी झाले होते हे सांगितलं. महिला विद्यापीठाची स्थापना झाली होती. प्राथमिक शिक्षण केले होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेश घेतला. चेम्सफोर्ड व्हाईसरॉय म्हणून आले होते. लखनौ राष्ट्रीय काँग्रेस आणि आता हे प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत केले आणि 17 मध्ये शाहू महाराजांनी वटहुकमाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते. वटहुकूम पहिल्यांदा सक्तीचे मोफत केले परंतु शिक्षण बी चालू करत असताना तरीही लोक शाळेत पाठवत नव्हते. कारण शाळेत पाठवण्यात कारण तेव्हा असं होतं की घरात जास्त जास्त आहे तर पैसे जास्त आहेत. थोडी एक पण असलं त्याला प्रॉपर शिक्षण द्यायचं, व्यवस्थित शिकवायचं. पहिले जेवढं मोठं कुटुंब, आता आमचं कुटुंब 72 लोकांचं कुटुंब होतं आमचं कुटुंब. 2013 पर्यंत होतं. 2013 मध्ये आम्ही सर्व वेगवेगळे झाले आणि आता आता घरामध्ये 4-4, 5-5 प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. 4-5, 6, 4-5 असं आहे. हे 2 भाऊ त्यांच्या कुटुंबाने 8-9 आहे. म्हणजे बरोबर ना? असं असं आहे. परंतु आता बघा ना, एक भाऊ आणि एक बहीण असतं. फक्त मामा आणि बहिणीचं नातं आत्या राहते. मावशी संपली. बरोबर ना? काका राहतो का? नाही. म्हणजे नाते पण कुठेतरी संपताय ना.
मला नाही मला अरे जोडी आहे त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. आता दोन बहिणी कधी असतात ना मावशी मावशी दोन मुलं कधी असतात काका राहिला असतात. म्हणजे काका हे नातं इथून संपलं मावशी हे नातं इथून संपलं हे म्हणतो. बरोबर आहे. फक्त आता काय आहे आत्या आहे आणि एक मामा आहे. म्हणजे याला या या बहिणीच्या मुलाला मावशीच नाही आणि याला काकाच नाही. पहिल्या असे दोन चार मावश्या दोन चार काका तीन चार आत्या या सगळ्या ठीक आहे. पण लोकसंख्या कमी झाली पाहिजे शासन पण प्रयत्न करत आहे. हा बघा संत गाडगे महाराजांनी पंढरपूर येथे मेळा धर्मशाळा बांधली. ठीक आहे. स्टँडलर समिती कोलकाता विद्यापीठाचा अभ्यास करण्यासाठी नेमली. विचारला जातो प्रश्न स्टँडलर समिती करण्यासाठी नेमलेली होती. उच्च शिक्षणासाठी नेमलेली होती. कोलकाता विद्यापीठाचा अभ्यास करण्यासाठी त्याबद्दल पहिल्यांदा 19 कलितामध्ये कोर्सा खलिता म्हणजे 1953 कायद्याने 1954 मध्ये आणला होता. नंतर ते झाल्यानंतर आपण पुढे हंटर कमिशन बघितलं. 1882 म्हणत होता मी 1882 मधला बरोबर. हंटर प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करणे. ते झाल्यानंतर शिक्षणाविषयीचा कायदा बघितला आपण 1904 चा बरोबर. लॉर्ड कर्झनच्या कालखंडामध्ये झाला होता. आणि यानंतर 1917 स्टँडलर समिती बनवली. एकासाठी होती कोलकाता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी. मी शिक्षणाविषयी सांगितलं बरं का तुम्हाला. म्हणजे घटना ज्या सांगितल्या आतापर्यंत ज्या बघितल्या त्या. पुढे दादाभाई नौरोजी यांचं निधन 17 मध्ये झालं होतं. महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रह केला होता. विचारलं जातं महात्मा गांधींनी कुठला सत्याग्रह केला होता. चंपारण्य सत्याग्रह कधी केला होता 1917 ला. आणि लॉर्ड मॉन्टेग्यूची भारत सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. आणि त्यांना नजरकैद म्हणून लीग भरपूर मोठ्या प्रमाणात आणि त्यांना नजरकैद म्हणून ठेवण्यात आलं होतं. जे 1917चं अधिवेशन होतं त्यावेळेच्या अध्यक्षा कोण होत्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा अॅनी बेझंट होत्या. तुम्हाला इथे कोणत्या पहिल्या भारतीय महिला कोण आहे त्या काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. कोण आहे अॅनी बेझंट आहे. या महिला झालेल्या किती अधिवेशनात झाल्या होत्या ह्या 1917च्या अधिवेशनामध्ये झाला होता. भारत सरकारने रोलेट समिती नियुक्तीचे कारण क्रांतिकारक हालचालांसंबंधी अहवाल देण्यासाठी होते. हा रोलेट कसा होता तुम्हाला कुठेही लोक कधी दिसले जमाव कधी दिसला काहीतरी चर्चा कधी वाटलं तर यांना अटक करून असा हा या होता. म्हणजे क्रांतिकारक हालचालींचा अहवाल देण्यासाठी हा होता. मॉन्टेग्यू जबाबदार शासन पद्धतीची घोषणा केली. मॉन्टेग्यूने असा प्रश्न विचारतो जबाबदार शासन केली होती आणि कधी केली होती 1917 ला केलेली होती. जबाबदार शासन पद्धती देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं मॉन्टेग्यूने सांगितलं. ही घोषणा केल्यानंतर 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा झाला होता. आता शाहू महाराज शहाजीराव गायकवाडांचे सेक्रेटरी करण्यात आले. परंतु बडोदा इथे असताना त्यांचा इतका मोठा माणूस इतका शिकलेला माणूस म्हणजे अपमान करायला लागला. त्यावेळेस त्यांनी 1917 इथून त्यांनी राजीनामा दिला आणि परत मुंबई इथल्या कॉलेजमध्ये त्यांनी इकॉनॉमिक्स हा विषय शिकवला. लिंक लागते तुमची. 1918 मध्ये ट्रेड युनियन चळवळीची स्थापना झाली. ट्रेड युनियन चळवळ म्हणजे 1900 चळवळ सुरू झाली होती 1918 ला. बघा 1917 ला चंपारण्य सत्याग्रह कोणी केला त्यानंतर अहमदाबाद येथे गिरणी कामगारांसाठी लढा दिला. पहिल्यांदा चंपारण्य सत्याग्रह केला. नंतर कुठला केलेला आहे
गिरणी कामगारांसाठी लढा दिलेला आहे 1918ला आणि 1918ला जे पहिलं महायुद्ध 1914ला चालू झालं होतं ते 1918ला काय झालं समाप्त झालं आणि रोलेट समितीने सुद्धा जी रोलेट समिती 17ला नेमलेली होती त्याने अहवाल दिला होता. ठीक आहे बरं. भारतीय संविधानिक सुधारणा अहवाल 18चा आहे. लष्करात बघा की काय आहे कमिशन मिळवणे भारतीय पात्र झाले होते. ठीक आहे. अस्पृश्य निवारण हे बघा हे प्रश्न विचारू शकता. अस्पृश्यता निवारण परिषद मुंबईचे अध्यक्ष बऱ्याच वेळा असं वाटेल म्हणजे आपण 3 लोकांनंतर सयाजीराव गायकवाड यांच्यामध्ये आपण कन्फ्युज होतो. म्हणून अस्पृश्यता निवारण परिषदचे अध्यक्ष कोण होते? सयाजीराव गायकवाड. ही कधीची आहे? 1918ची आहे. लक्षात ठेवायचं आहे. बघा मुंबईमध्ये प्राध्यापक कुठल्या कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते? शिकवायला किडनॅप कॉलेजमध्ये मी तुम्हाला सांगितलं 17ला ते वापस आले. पहिल्यांदा सयाजीराव गायकवाड सेक्रेटरी म्हणून ते राहिले. नंतर तिथे अपमान भरपूर होत होता म्हणून त्यांनी तिथला राजीनामा दिला. प्राध्यापक म्हणून या कॉलेजमध्ये जॉईन झाले होते आणि मॉन्टेग्यू चॅम्बर सुधारणा ही जाहीर झाली होती. फक्त जाहीर झाली होती. बघा विश्व भारती शांतिनिकेतनची तुम्हाला हेच विचारलं शांतिनिकेतनची स्थापना कोणी केलेली आहे? कोणी केलेली आहे? रवींद्रनाथ टागोरांनी केलेली आहे. बघा विद्यार्थी मागासलेल्या लोकांना लोअर केलची सभा ठीक आहे हे कुलकर्णी वेतन बंद करून शाहूंनी तलाठी पद्धत सुरू केली होती. बघा आपण शाहू महाराजांचं बघितलं पहिल्यांदा त्यांनी आरक्षण दिलं होतं मागासवर्गीयांना 1902 ला. नंतर आपण बघितलं भोगावती नदीवर त्यांनी बांध बांधला होता 1907 ला. नंतर आपण बघितलं 1908 ला गंगाधर कांबळेला चहाचं हॉटेल टाकून दिलं होतं. बरोबर. नंतर आपण 1911 ची घटना बघितली. सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती 11ला कोल्हापुरामध्ये. नंतर आपण 13 मध्ये शाळा स्थापन केली होती हे बघितलं. नंतर 16-17 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत करणं त्यांनी हे केलं होतं आणि 19 मध्ये आणि 18 मध्ये त्यांनी कुलकर्णी वेतन रद्द करून काय चालू केलं होतं? तलाठी पद्धत चालू केली होती. म्हणजे कुलकर्णी काय करत होता गावातलं? तुम्ही ते साईबाबा सिरियल बघितले का? तर आम्ही काहीच बघता नाही नको बघा चांगलं आहे. तिथे कुलकर्णी नावाचं एक पात्र आहे. त्या कुलकर्णी काय करतो गावातला सर्व लेखाजोखा ठेवत होता. परंतु कुलकर्णींचं असं होतं की पहिले असे दोन डायऱ्या ठेवायच्या. म्हणजे इंग्रजांनी इतका कर आहे इतका तो हे आणि स्वतःचे एक डायरी. मग इंग्रज अधिकारी कधी आले तर तो स्वतः म्हणजे हा काय करत होता लोकांचं शोषण मोठ्या प्रमाणात करत होता. त्यामुळे शाहूमहाराजांना कळालं. त्यामुळे यांनी पहिल्यांदा कुलकर्णी वेतन काय करून रद्द करून टाकलं आणि त्या जागी काय केलं गव्हर्नमेंटचा ऑफिसर नेमला. म्हणजे कोण? तलाठी पद्धत सुरू केलेली होती. आता तलाठीचं ग्राम सेवक अधिकारी असं नाव झालेलं आहे तलाठीचं. काय काय नाव झालंय? नाव ग्राम विकास अधिकारी. बघा ना आता तलाठीच्या नावात ग्राम विकास अधिकारी असं नाव झालंय. म्हणजे पहिले तलाठी भाऊ साहेब राव साहेब काका साहेब दादा साहेब मामा असं आपण म्हणत होते बरोबर ना. आता ग्रामविकास अधिकारी आला म्हणजे तलाठीला क्लास बीची पोस्ट असून ग्राम अधिकारी नावापुढे लागला आणि तलाठी पोस्ट लय मोठी आणि पुण्याची लय मोठी पोस्ट माहिती तुम्हाला बरोबर. राजश्री शाहूंनी बलुते पद्धत अजून महार बसणे गुन्हेगारी जमाती हजेरी कायदा बंद केला होता. म्हणजे बघा किती पुढारलेले काम केले होते. अलुतेदार बलुतेदार होता याची पद्धत रद्द केली. महार वचने रद्द केली होती. परत गुन्हेगारी जमाती हजेरी कायदा अशा जमाती होत्या काही यांना गुन्हेगार म्हणून पहिल्यांदा ह्या जमाती त्यांनी गुन्हाही नाही कधी केला असला ते जमात गुन्हेगार असेल
तरी पण त्यांना हजेरी लावावी लागत होती, हे पण त्यांनी बंद केली होती. तसेच नवसारी आर्य धर्म परिषदेचे अध्यक्ष ते राहिलेले होते. विचारला तो नवसारी येथील आर्य धर्म अध्यक्ष कोण होते? राजश्री शाहू महाराज होते. पुढे बघा, साऊथ बरी कमिटी सोबत साक्ष कोणी दिली होती असा प्रश्न विचारला. ते अपूर्ण आहे. तर कोणी दिली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती. साऊथ बरो कमिटी कोणी दिली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1919 ला दिलेली होती. रॉलेट कायद्याविरुद्ध हडताळ. रॉलेट कायद्याला कुठला कायदा म्हणत होते? काळा कायदा म्हणत होते. गुन्हेगार असो किंवा नसो, शेपंजाला डायरेक्ट उचलायचं, जेलमध्ये टाकायचं असं होतं. रयत शिक्षण संस्थेची बघा कुठे स्थापन झाली होती? काले येथे स्थापन झाली होती, म्हणजे एक कराड तालुक्यामध्ये येतं. आणि आज रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली होती? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. तुमच्याकडे हे असेल तर तुम्ही आजूबाजूला लिहू शकता. पुढे पंडिता रमाबाईंना कैसरी हिंद ही पदवी देण्यात आली होती. 13वे अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेचे अध्यक्ष कोण होते? राजश्री शाहू महाराज होते. आता विचार करतो, अखिल भारतीय कुर्मी क्षेत्र परिषदेचे अध्यक्ष किंवा कानपूर परिषदेचे अध्यक्ष कोण होते? राजश्री शाहू महाराज होते. आणि या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी जनतेला उद्देशून, दलितांना उद्देशून असं सांगितलं होतं की तुम्हाला तुमचा नेता लाभला, सका लाभला असं सांगितलेलं होतं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख पूर्ण त्यांनी करून दिली होती सर्वांना. पुढे डॉक्टर सत्यपाल आणि टिपू यांना झाले होते. असा कायदा, काळा कायदा असताना म्हणजे सभा घेण्यास बंदी होती, तरी पण 6 एप्रिलला सभा घेतलेल्या होत्या. 6 एप्रिलला त्यांना अटक झाली. अटक झाल्यानंतर त्यांनी गेले आणि 13 एप्रिल रोजी सर्व लोक त्यांच्या काय झाली, एकच झाली यासाठी जमलेले होते जालियनवाला बागेमध्ये. आणि त्यावेळेस 13 एप्रिलला काय झालं होता? जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. अक्षरशः भरपूर लोक वारले होते. तुम्ही पिक्चर बघितला असेल तो भगत सिंगांचा, तर त्यामध्ये दाखवलेला आहे. बघितलाय का? नाही बघितलाय, पण लगेच नको बघाय. घरी गेल्यावर पण जेव्हा रविवार गिरवार असेल, ज्यावेळेस सुट्टी असेल तेव्हा बघून बघा. बघा जालियनवाला बाग हत्याकांड कोणाला अटक? सत्यपाल आणि किसलू यांना अटक झालेली होती. आणि जो नाईटहूड हा किताब होता, हा रवींद्रनाथ टागोर यांनी परत केलेला होता. सर किताब पण हा परत केलेला होता. पंजाबच्या अमृतसर येथे 5 ठिकाणी मार्शल कायदा लागू केलेला होता. ठीक आहे, जेव्हा हा कायदा झाला म्हणून, हे हत्याकांड झाले म्हणून इतकी मोठी घटना होती की भारतीय लोकांची झोप उडून गेली होती. इतकी मोठी घटना झाली होती जालियनवाला बाग हत्याकांड. व पंजाब घटनेची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने व्हाईसरॉय कोणती समिती नेमली होती? हंटर समिती नेमलेली होती. ही हंटर समिती शिक्षणासंबंधी वेगळी, पण जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी समिती आहे. राहील का लक्षामध्ये? बरोबर का? बाटलीला हात लागला. हे आलं ना, आलं का तुमचं? झाले हंटर कमिशन नेमलेलं होतं जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी नेमण्यासाठी. मॉन्टेग्यूचा कायदा झाला होता, संमत झाला होता. मॉन्टेग्यूचा कायदा कधी? 1919 ला संमत झाला होता. महात्मा गांधींनी सत्याग्रह सभेची स्थापना केली. सत्याग्रह सभेची स्थापना कोणी केली?
महात्मा गांधींनी केलेली होती आणि पंडित रमाबाई ने सरकार राखायचं हिंद सेवा हे स्वर्ण पदक दिलं होतं. कारण ते रेकॉर्ड वाले बघा सुभाषचंद्र बोस IAS परीक्षा उत्तीर्ण झाले 1920 ला. बघा हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलाय. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधी झाली होती? 1920 ला झाली होती. त्याचे अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय होते. अखिल भारतीय कामगार संघटना अखिल भारतीय काँग्रेस कामगार संघटनेची स्थापना स्थापना झाली आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय होते. काँग्रेसनेच केली होती. काँग्रेस मधल्या सर्व सदस्यांनी. आणि त्याचे अध्यक्ष कोण बनले होते पहिले? लाला लजपत राय. कधी झाली होती? 1920 ला. भारतीय साम्यवादी जो पक्ष आहे या साम्यवादी पक्षाचे नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. बऱ्याच पुस्तकामध्ये याचा उल्लेख नाही. भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना यांनी केली होती. दोन लहान लहान मुलं आपण आपल्याला म्हणता येतील दोन तरुण तेव्हा हे एकत्र येऊन भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना केली होती. लक्षात ठेवायचं 1920 ला हंटर कमिशनचा अहवाल आला होता. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला होता कुठे? वाटे गावामध्ये झाला होता सांगली. अण्णाभाऊ साठेच्या आता पुढच्या वेळेस म्हणजे जशी बार्टी स्कीम आहे, टाटी स्कीम आहे, महाज्योती स्कीम आहे तसे बार्टी स्कीम सुद्धा चालू होणार आहे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कुठे आहे? वाटेगाव. कोलकाता इथे अधिवेशन झालं होतं आणि या कोलकाता अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा आराखडा मंजूर केला होता. हे विशेष अधिवेशन नव्हतं, रेग्युलर अधिवेशन नव्हतं. आणि या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय होते. आणि जे असहकार ठरावाला मान्यता जे मिळाल्या होता त्याचे अध्यक्ष कोण होते? चक्रवर्ती विजय राघवाचार्य यांचे अध्यक्ष होते. ते नागपूर येथे अधिवेशन झालं. म्हणजे 1920 मध्ये दोन अधिवेशन झाले होते मित्रांनो. पहिल्यांदा विशेष अधिवेशन कोलकाताला झालं, लाला लजपत राय त्याचे अध्यक्ष होते. दुसरं अधिवेशन नागपूर येथे झालं, रेग्युलर अधिवेशन होतं ते चक्रवर्ती विजय राघवाचार्य यांचे अध्यक्ष होते. शाहू महाराजांनी छात्र जगद्गुरूचे नवे पीठ स्थापलेले होते. म्हणजे छात्र जगद्गुरूच्या पीठावर पहिले असं होतं की उच्चवर्णीय बसत होता. नंतर त्यांनी जगद्गुरूच्या पीठावर पहिल्या मराठा व्यक्तीला सुद्धा बसवलेलं म्हणजे कोणी बसू शकेल. भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1920 ला झाले. तुम्हाला सांगितलं याचे सुद्धा अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय होते. वरच सांगितलं तुम्हाला. लाला लजपत राय कोलकाता अधिवेशनाचे सुद्धा अध्यक्ष होते. हे पण इथे सांगितलं. अखिल भारतीय हे विचारू शकतात. अखिल भारतीय अस्पृश्य निवारण परिषद नागपूरला बनलेली होती. अखिल भारतीय निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण बनलेले होते? शाहू महाराज बनलेले होते. 1920 च्या माणगाव हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. माणगाव कोण होते? माणगाव परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. अस्पृश्यांची परिषद होती माणगाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. शाहू महाराजांची 1920 ला माणगाव परिषद झाली होती. आणि 1920 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक वृत्तपत्र शाहू महाराजांच्या मदतीने चालू केले. आणि 1920 साली मुकनायक वृत्तपत्राचे 13 हे अंक निघले. यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवले. शहाजीराव तर कोणी पाठवलेला आहे? शाहू महाराजांनी पाठवलेला. अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कधी झाली आहे? अलीगडची स्थापना 1920 साली झाली आहे. महिला विद्यापीठाची स्थापना कधी झाली आहे? 1916 मध्ये झाली आहे. लक्षात ठेवायचं आहे. अखिल भारतीय कामगार व्यापार संघटनेची स्थापना कधी झाली आहे? 1920
20 ला झाले आहे. लाला लजपत रायबद्दल सांगितलं. महात्मा गांधींनी भारतीय भारतीय खिलाफत समिती अखिल भारतीय हरताळाचे आयोजन करणार होते. म्हणजे भारतीय खिलाफत समितीची स्थापना हे कोणी केली होती? महात्मा गांधींनी केली होती. बघा, नाना पाटील तलाठी पदावर काम सुरू केले होते. क्रांतिसिंह नाना पाटील जे होते. लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला होता कधी? 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. त्यामुळे इथे टिळक युगाचा इथे समाप्त झालं आणि इथून 1 ऑगस्ट 1920 पासून गांधी युग चालू झालेलं होतं आणि त्याच दिवशी सहकार चळवळ 1 ऑगस्ट 1920 पासून नागपूर अधिवेशनात केलं होतं. मग आता सहकार चळवळ काय काय करायचं आहे? असहकार चळवळ बघा, असहकार करायचा आहे. मग सरकारने काय असहकार करायचा आहे? बघा, सरकारी पदव्या ज्यांना ज्यांना पदव्या आहे पहिल्यांदा ते नोकरी सोडा. हे होतं. उदाहरणार्थ सरकारमध्ये आहे, पोलीस राजीनामा कधी दिला? शिक्षकांनी राजीनामा कधी दिला? वकिलांनी राजीनामा कधी दिला? कारकुनांनी राजीनामा, म्हणजे सरकारी नोकऱ्यांचा किती इफेक्ट पडणार होता. एक दिवस नुसतं बस कुठल्याही संघटनेचं हे असतं हरताळ असला तर आपण बघतो सर्व सिस्टीमवर हे होतं प्रभाव. इथे बघा, सरकारी पदव्यांचा त्याग करा, सरकारी समारंभांवर काय टाका, बहिष्कार टाका, वकील बघा वकिली परदेशी कंपन्यांचा काय करायचा आहे, त्याग करायचा आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी सरकारमध्ये 1921 ला भारतीय साम्यवादी पक्षाची घोषणा झाली होती आणि मानवेंद्र रॉय यांनी केली होती. मला वाटलं तर लक्षात ठेवायचं आहे, कारण आपण पंडित नेहरू पण रशियामध्ये जो साम्यवादी सीपीआय आहे तो 1920 ला स्थापन झाला होता आणि 1925 ला भारतामध्ये स्थापन झाला होता असेल पुढे. वृत्तपत्र समिती तेजबहादूर सप्रू याचे अध्यक्ष होते. वृत्तपत्र तुम्ही वृत्तपत्र तेजबहादूर सप्रू जे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्र समिती नेमली होती. नरेंद्र मंडळाची स्थापना केली होती. नरेंद्र मंडळ याच्यामुळे होतं, जे राजे महाराजे आहे, राजे महाराजांच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्यांनी इंग्रजांपुढे त्याच्या मागण्या मांडायच्या किंवा याविषयी इंग्रजांपुढे सांगायचं, यासाठी हे नरेंद्र मंडळ होतं. म्हणजे जे संस्थानिक आहे त्यांच्यासाठी ही स्थापना झाली होती. कधी झाली होती? 1921 ला मलबार मध्ये मोकळा उठाव झालेला होता. आता 2021 मध्ये याला 100 वर्ष पूर्ण झालेली होती. मलबारचा किनारा कुठल्या किनाऱ्याला म्हणतात? केरळच्या किनारपट्टीला मलबारचा किनारा म्हणतात. इथे मोकळा उठाव झाला होता. महात्मा गांधींनी कैसर हिंद पदवी परत केलेली होती. मुंबईत बघा, राजकुमार वेलचे आगमन झाले होते. काँग्रेसने कडक बंदोबस्त बांधला होता. ड्यूक ऑफ कॅनॉट भारतात एक नवीन संविधान पुनर्गठनाचे आगमन झाले. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन विद्यापीठामध्ये एमएससी मिळवले. एमएससी मिळवणारे लंडन विद्यापीठामध्ये पहिले भारतीय कोण, असा प्रश्न विचारला. कोण आहे? डॉक्टर आंबेडकर. कोणाच्या मदतीने गेले होते? शाहू महाराजांच्या मदतीने गेले होते. मुकनायक हे वृत्तपत्र कधी चालू केले होते? 1920 ला. मुकनायकच्या कोणाचे तुकारामांची वचने लक्षात ठेवायचं आहे. तुकारामांची वचने लिहिलेली होती मुकनायकच्या वरती. एमएससी मिळवणारे पहिले भारतीय कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. प्रबोधन कार्याने स्वाध्याय आश्रम सामाजिक संघटना स्थापन केली होती. प्रबोधनकार ठाकरे. सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला विनोबा भावेंनी चालू केलं होतं. मुळशी सत्याग्रह कधी झाला होता, असा प्रश्न विचारला जातो. कधी झाला होता? हा सत्याग्रह डॅम विषय होता. टाकांचा टाकांनी डॅम जाणार होत्या आणि सेनापती बापट
यांनी मोर्चा सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं होतं, लक्षात ठेवा. 21 ते 24, कारण आता पण विचारला जाऊ शकतो, कारण झालेली आहे. मुर्शी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलं? सेनापती बापट यांनी केलेलं होतं. कोणत्या कालखंडात झालं आहे? 21 ते 24. का सत्याग्रह आज केला नाही? 2, 3, 4 बघा. चेंबर ऑफ कॉमर्सचे स्थापन झाले, मोठा मंडळ होता. ठीक आहे, आपण हे बघितलं. अशा 1921च्या घटना तुम्ही चुकवायच्या नाही. काय काय सांगितलं मी 1921 मध्ये तुम्हाला? बऱ्याचशा गोष्टी. साम्यवादी पक्षाची घोषणा, मानवेंद्रनाथ दत्त समिती, नरेंद्र मंडळ, मलबार येथे मोकळा उठाव सांगितला, परत केली, ड्यूक ऑफ कॅनट भारतात आला होता. ठाकरे यांनी स्वाध्याय स्थापन केली. सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला विनोबा भावेंनी चालू केली. मुर्शी सत्याग्रह 21 ते 24 कालखंडामध्ये झाला, मोठा बंड झाला असं सांगितलं. आता 1922चं वर्ष बघू आणि थांबू, कारण डेटा जास्त होत आहे. आणि उद्याच्या दिवशी 1922 पासून तर पुढे 40-30 पर्यंत जाऊ. किती होता बघू. बघा, उद्या कोण आहे? शुक्रवार आहे ना. असहकार चळवळ महात्मा गांधींनी मागे घेतलेली होती. असहकार चळवळ बारडोली बैठकीत त्यांनी घोषणा केली होती. 84 घटना घडली होती. 84 घटना. त्यामुळे 84 घटनामध्ये जमावाने पोलीस अधिकारी म्हणजे 7 पोलीस शिपायांना जिवंत जाळले होते आणि एका पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळलेले होते. संघटना जेव्हा ही 84 ते आरामात आंदोलन करत होते, परंतु जमावावर पोलीस मग जमावाने ठरवलं की पोलीस स्टेशनला ही 84 घटना. मग महात्मा गांधींना वाटलं आपण भारत हवा हा झाला पाहिजे, परंतु आशाईच्यात स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. पण आशाईच्यात नाही स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, म्हणजे द्वेष करून भांडण करून असं नाही, आपण शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. म्हणून भारतीयांचा स्वभाव बघा आणि पाकिस्तान लोकांचा स्वभाव, लोक आपल्यासारखेच नॉर्मल आहे बरं. कधी म्हणजे जे राजकारण आहे ना, आपल्या पण राजकारणात पाकिस्तान विषयी बोलण्यासाठी मुद्दा असतो आणि त्यांच्या राजकारणाविषयी यांना भारताविषयीच बोलतात. काही झालं तर भारत तरी इतकं हे नाही, पण तिथले राजकारण तुम्ही चॅनल कधी न्यूज कधी करू असं करू हेच मुद्दे राहतात. आपल्याकडे तो प्रभाव आता थोडा कमी झाला आहे, कारण आपण आता अविकसित करून विकसनशील कडे गेलो, विकसनशील झाले आहे. विकसनशील करून आपण विकसित कडे प्रयत्न करत आहोत. अर्थव्यवस्था असहकार चळवळीत शेतकरी, मजूर, स्त्रिया, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी घेतलेला होता. शाहू महाराजांचे निधन झाले होते 1922 ला. आंबेडकरांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठामध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. पंडिता रमाबाई यांचे सुद्धा निधन झाले होते आणि इंग्लंड, अफगाणिस्तानचे राजदूत काबूल आणि लंडन इथे अनुक्रमे पाठवले होते. ठीक आहे. या 22 मध्ये 84 घटना घडली. असहकार चळवळ मागे घेतली. असहकार चळवळीमध्ये सर्वांनी भाग घेतलेला होता. शाहू महाराजांचे निधन झाले होते. पंडिता रमाबाई यांचे निधन झाले होते. बॉन विद्यापीठामध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते. आणि असं हे महत्वाचं आहे यात. आता पासून 1923 2 मिनिटं बाकी आहे, तर ठीक आहे. 1923 ची घटना आपण उद्याच्या दिवशी बघू. उद्या बघा 1923, 24 जसं पुढे जाऊ तशा मोठ्या घटना आहे. 1925 गोष्टी घडलेल्या आहे. 1926 ला, 27 ला बघा, 27 लाही भरपूर आहे. 28 ला बघा, कारण हे प्रश्न विचारले जातात, कारण यामध्ये भारतीय आंदोलन चालू झालेले आहे. मग एका साईडला काँग्रेसचे आंदोलन असो, एका साईडला क्रांतिकारांचे आंदोलन असो, एका साईडला इंग्रजांचे आंदोलन असो, एका साईडला समाज सुधारकाचे कार्य असो. यामध्ये सर्व म्हणून घटना बघा वाढत 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 जात आहे. 29 बघा, 30 सर्वात 31, 33 मध्ये एकदम कमी, 35 बघा, 36 40 पर्यंत
हं? तुमच्याजवळ इकॉनॉमिक्सचं काही असेल तर सांगा मला. कारण का सरळ सेवेला प्रश्न विचारतात त्यासाठी मी तुम्हाला 2 दिवस झाले विचारत आहे. तरी पण तुमच्याकडून मला रिस्पॉन्स येत नाही. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे एकही पुस्तक नाही. पुस्तक आहे का नाही? कोणाचकडे नाही कुठलं पुस्तक? अरे कोणाकडे तरी असेल ना. तुझ्याकडे आहे का? तो एक पोरगा येत होता त्याच्याकडे होतं यार. कुठे गेला तो? त्याच्याकडे होतं पण मी त्याला म्हटलं की यार तू एवढं पुस्तकही वापरतो. तुला काही गरज नाही म्हणलं. त्या नोट्स मागवल्या होत्या 1000च्या कोणत्या क्लासच्या. त्याला म्हटलं यार अशा नोट्स माग सर्व पुस्तकांमध्ये तुझी डेटा आहे ना. आणि मी त्याला बोलला की आपलं तू तुझं दे. कारण का तुम्ही जे वाचताय त्यातून कधी घेतलं ना तुम्हाला त्यामुळे म्हणतोय मी. तुझ्याकडे आहे का ग बाई? तुझ्याकडे तुझ्याकडे मित्रा कुठलंच नाही. अरे मग काय करताय यार तुम्ही पुस्तक तुझ्याकडे